नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता शेतकरी गाथा हे यूट्यूब चॅनल। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकन घंटीचे बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओविषयी माहिती मिळेल। हा मक्का पाहू शकता तुम्ही, हा पावसाळी मक्का आहे पेरलेला। या मक्यावरती आपल्याला पहिली फवारणी ही घ्यायची आहे अळीच्या नियंत्रणासाठी आणि मक्याची चांगली वाढ व्हावी याकरता। तुमचा मक्का जर 20 ते 25 दिवसाचा झालेला असेल तर आपल्याला पहिली फवारणी हे घ्यायची आहे। आपण पहिल्या फवारणीमध्ये अळीच्या नियंत्रणाकरता कीटकनाशक आणि सोबत मक्याची वाढ व्हावी याकरता एक टॉनिक वापरायचे आहे। त्याच्यासोबतच एक बुरशीनाशक आणि एक विद्राव्य खत हे आपल्याला घ्यायचे आहे। तर आपण अळीच्या नियंत्रणासाठी प्रोक्लॅम, इमामॅक्टिन बेंजाइट हे आपल्याला 15 लिटरच्या पंपासाठी 10 ते 15 ग्राम वापरायचे आहे। आणि याच्यासोबतच आपल्याला गॅस पॉयझन घ्यायचे आहे। ते गॅस पॉयझन नागार्जुन कंपनीचे प्रोफेक्ट सुपर ह्या आपल्याला 15 लिटरच्या पंपासाठी 20 ml तुम्ही वापरू शकता। याच्यासोबतच आपल्याला मक्याची चांगली वाढ व्हावी, पिकामध्ये हिरवेगारपणा आणि पांढऱ्या मुळांची वाढ होण्याकरता आपल्याला हे टॉनिक वापरायचे आहे। ते टॉनिक आपण PI कंपनीचे बायोविटा एक्स हे टॉनिक आपल्याला वापरायचे आहे। हे टॉनिक 15 लिटरच्या पंपासाठी तुम्ही 30 ml वापरू शकता। याच्यासोबतच एक बुरशीनाशक घ्यायचे आहे आपल्याला। ते UPL कंपनीचे साप हे बुरशीनाशक आपल्याला वापरायचे आहे। ते 15 लिटरच्या पंपासाठी तुम्ही 30 ग्राम वापरू शकता। आणि याच्यासोबत मक्याची चांगली वाढ व्हावी किंवा तुमचे खत व्यवस्थापनाला उशीर जर झालेला असेल तर तुम्ही हे विद्राव्य खत वापरायचे आहे। ह्या 1919 हे खत आपल्याला 15 लिटरच्या पंपासाठी 100 ग्राम वापरायचे आहे। मक्का फवारणी करताना मक्याच्या पोंग्यामध्ये औषध जाईल याप्रमाणे फवारणी करावी। या फवारणीमुळे तुमच्या मक्का या पिकाला चांगला फायदा होईल। अळीचे नियंत्रण आणि मक्याची चांगली वाढ होईल याकरता आपण ही पहिली फवारणी घेतलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।